राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करती झालेली आहे आणि नेमकं त्यावेळेस मराठीतल्या 120 लेखक कलावंतांनी त्या पदयात्रेला पाठिंबा जाहीर केला अशी लोकमतची बातमी आहे. मी तुमच्या समोर ती बातमी दाखवतो आहे. याला त्याच्यातले जे लेखक आहेत, बाकीच्या कलावंतांची नावं काही ह्याच्यात दिसत नाहीत, पण जे लेखकांची नावं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत प्रामुख्याने ती पण सांगतो. आणि ही तीच नावं आहेत बहुतांश अशी की ज्यांनी कृषी आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. एक सगळा अतिशय साधा सोपा बाळबोध वाटावा असा आमचा मुद्दा कृषी आंदोलनाच्या वेळेस होता आणि आता पण आहे की तुमचा नेमका कुठल्या गोष्टीला तेव्हा विरोध होता. कृषी आंदोलनाला पाठिंबा देत असताना काले कानून वापस लो अशी त्यांची जी आडमुठ मागणी होती. ते सगळे जाट शेतकरी, जाट और 16 दुने 8 त्यांच्याच भाषेमध्ये म्हण आहे की ज्यांची बुद्धी गुडघ्यामध्ये असते. काहीही बौद्धिक वैचारिक प्रतिवाद न करता, कुठल्या मुद्द्यावरती आक्षेपे काहीच न सांगता आजही कृषी कायद्याचा मसुदा मराठीत उपलब्ध आहे. ते मागं घ्या आणि त्याला पाठिंबा देणारे हे त्यांचं आपण बाजूला ठेवूयात. स्वतः शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या आंदोलनाला त्या पाठिंबा देणाऱ्यांचे सगळे तथाकथित सगळे बाजूला ठेवा बाकीचे आणि त्यात सहभाग असणारे हे लेखक, महाराष्ट्रातले मराठी लेखक त्याला पाठिंबा देत होते. अजूनही यापैकी कोणीही तो कायदा नीट वाचलाय ना त्याच्यातल्या मुद्द्यावरती आक्षेप काय समजून सांगितलेत ते आता आपण बाजूला ठेवू. आता परत हेच लोक राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये त्याला पाठिंबा आहे आणि काही जण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नेमका कुठला मुद्दा घेऊन जातायत हे ह्यांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही. एक सर्वसाधारणपणे जे मत त्यांनी दिलेल्या बाईट्स अगदी कोळसे पाटलांपासून, कोळसे पाटील साहित्यिक नाहीत पण बाकी त्यांचा जो मुद्दा आहे की लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली आहे, सक्षम असा विरोधी पक्ष कसा पाहिजे, हे सगळे मुद्दे हे लोक सांगतायत. तुम्हाला असं वाटेल की वा वा किती चांगली गोष्ट आहे, हे लोकशाहीच्या बाजूने आहेत, लोकशाहीवादी असल्यामुळे लेखकांनी पण त्याच्यामध्ये समाविष्ट असलं पाहिजे, लेखन स्वातंत्र्यावरती कसा घाला घातला गेलेला आहे, असे मुद्दे काही मुद्दे हे स्पष्टपणे ह्यांनी मांडलेले नाहीयेत पण त्यांनी दिलेल्या बाईट्स आणि त्या लेखातल्या अर्धे मुर्दे अशा गोष्टी समोर येत आहेत. सगळ्यात जेव्हा पहिल्यांदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला गेलेला होता आणीबाणीच्या काळामध्ये, ह्याच भारतामध्ये इंदिरा गांधी, ह्याच राहुल गांधी यांच्या आजीनी, तेव्हा हे सगळे साहित्यिक शेपूट घालून बसले होते. फक्त 4 जणांनी, पत्रकार आणि लेखक असणाऱ्यांनी ह्याच्या विरुद्ध कडक स्पष्टपणे आवाज नोंदवला. त्याच्यातल्या 3 जणांना शासनाने अटक केली, एकाला केली नाही. का केली नाही शासनालाच माहीत, पण त्यांनी आवाज उठवला होता. नरहर कुरुंकर, पत्रकार अनंत भालेराव, विदुषी दुर्गा भागवत आणि लेखक विनय हार्डीकर 4च जण होते. एकाही मराठी लेखकांनी निषेध करून तुरुंगवास पत्करला नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा प्रत्यक्ष आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घेतला गेला होता तेव्हा हे शेपूट घालून गपचूप बसलेले होते. पहिली गोष्ट. नंबर 2, जेव्हा की या मोदी सरकारच्या विरोधामध्ये किंवा तथाकथित भाजप, संघ, अमित शहा या सगळ्यांच्या विरोधामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार वापस करायची टूम जेव्हा निघाली, ह्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. या लेखांनी एकाही मराठी लेखकांनी, याच्यामध्ये त्याच्यातल्या काही जणांची नावं आहेत सुद्धा, आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती ती बातमी दाखवतो, लोकमतची बातमी 9 तारखेची, तुम्ही जरूर पाहून घ्या. एकाही मराठी लेखकांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार शासनाचा निषेध म्हणून वापस केला नाही. हे नुसते बोल घेवडे आहेत, तोंड पाटीलकी करणारे आहेत, प्रत्यक्ष कृती करणारे नाही. आज तागायत मराठी लेखकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीसाठी रस्त्यावर आले याचा पुरावा नाही. आताही हे फक्त म्हणतात. यातले किती जण प्रत्यक्ष ते यात्रेमध्ये किती काळ समाविष्ट होतील याची मला शंका आहे अजून सुद्धा. आमचा आक्षेप तो आहे, तुम्ही बोलता आणि ती कृती तुम्ही प्रत्यक्ष करत नाही. तिसरा मुद्दा प्रत्यक्ष महाराष्ट्रातला आहे. राजा तू चुकला असं तेव्हाच म्हणता येतं आपली नोकरी संपल्याच्या नंतर. नोकरीच्या काळात यांना कधीही राजा तू चुकला हे आढळलं नाही. किंवा तथाकथित पुरोगामी सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं 1999 ते 2014 या कालखंडामध्ये राजा कधीही चुकला असं यांना दिसलं नाही. राजा तेव्हा चुकतो तेव्हा पहिले हे बघायचं असतं की प्रत्यक्ष सिंहासनावरती कुठला राजा बसलेला आहे. ते पुरोगाम्यांच्या सोयीचा राजा असला तर तो कधी चुकत नसतो. ह्या सगळ्या लिब्रांडूंच्या दावणीला, पुरोगामी दावणीला बांधल्या गेलेल्या पाळीव लेखकांना पहिले हे बघायचं असतं तपासून की प्रत्यक्ष कुठला राजा सिंहासनावरती बसलेला आहे, मग म्हणता येतं राजा तू चुकला.
यांचे सगळ्यांचे म्हणजे ज्यांचे त्या दावणीला हे बांधल्या गेलेले त्या शरद पवार यांनी साहित्य, संगीत, कला, लेखक, कलावंत यांच्या कोट्यातून कुठल्याही साहित्यिकाला विधान परिषदेवरती घेतलं नव्हतं. फौजिया खान या त्यांच्या कार्यकर्तीला त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणारी सामाजिक क्षेत्रातली कार्यकर्ती म्हणून विधान परिषदेवरती घेतलं. विधान परिषदेवरती राज्यपालांनी नेमलेल्याला मंत्री करू नये असा संकेत आहे, तो पण डावलला आणि त्यांना मंत्री केलं. याच्या विरोधामध्ये हे सगळे राजा तू चुकला म्हणणारे, आज पदयात्रेमध्ये सामील होणारे, त्याला पाठिंबा देणारे कोणीही चकार शब्द सुद्धा काढला नाही. ज्या वेळी साहित्य संमेलन या तथाकथित पुरोगाम्यांनी नेऊन राजकारण्यांच्या दावणीला बांधलं, त्याच्यातही परत म्हणजे अगदी नावानिशी पक्षानिशी म्हणायचं राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं. साहित्य संमेलनातले 2004 ते 2019 या 14 या कालखंडामध्ये तुम्ही म्हणजे 99 पासून महाराष्ट्रातलं 15 वर्षाच्या कालखंडामध्ये विशेषतः तुम्ही या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तपासून पहा. जवळपास सगळे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. त्याच्यावरती कोणी चकार शब्दही काढला नाही. म्हणजे त्यांनी असण्यामध्ये आक्षेप काही नाही. ते कुणाला बोलवतात आणि कोणाला ठरवून नावं गाळतात, कुठले विषय चर्चेला यावेत असं ठरवतात, कुठले विषय चर्चेला येऊ नयेत असं ठरवलं जातं. आणि ह्याच्या विरोधामध्ये राजा तू चुकला म्हणण्यासाठी यांची जीभ धजावली नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज बरं त्याहीपेक्षा आपण हे सगळं बाजूला ठेवूयात. आत्ता सुद्धा या सगळ्या साहित्यिकांनी ज्यांना ज्यांना पाठिंबा त्या पदयात्रेला द्यायचा आहे, दिला आहे, त्याच्यामध्ये सामील होणार आहेत, त्यांनी फक्त इतकंच सांगावं की मुद्दा नेमका काय आहे. कुमार केतकर तथाकथित पत्रकार, लेखक हे असं म्हणले होते की 2019ला निवडणुकाच होणार नाही, झाले तरी मोदी अमित शहा सत्ता सोडणार नाही, दंगे होतील. असं काहीच घडलं नाही. प्रत्यक्ष निवडणुका झाल्या शांतपणे, जे काही सगळ्याकडं काय मतदान झालं, मतदानाचा टक्का वाढला. हे पुरोगामी कोणी त्याच्याबद्दल काहीही बोललेले नाहीत की तुमचं चुकलेलं आहे म्हणून. वरकरणी नियमितपणे निवडणुका होणे, त्याला लोकांनी मतदान करणे, मतदानाचा टक्का वाढवणे, काही ठिकाणी प्रत्यक्ष सत्तांतर होणे, अगदी ते भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा झालेले, हे सगळी प्रक्रिया 2014 पासून मोदी सत्तेत आल्याच्या नंतर शांतपणे घडलेली असताना सुद्धा यांनी आरडाओरडा केला की ही कशी छुपी आणीबाणी आहे. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा आणीबाणी होती ती यांना दिसत नव्हती. विनोबासारख्या शासकीय संतांनी त्याला अनुशासन पर्व असं नाव दिलं आणि त्यांची ही तळी उचलणार, ते शब्द उचलणार. तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष आणीबाणी होती, गळचेपी झालेली होती, तेव्हा हे बोलले नाहीत. आता तसं काहीच नसताना ही छुपी आणीबाणी कशी आहे असा अनुमान काढून हे परत आपली सगळी साहित्य चळवळ ही तथाकथित या नेत्यांच्या दावणीला बांधणार आणि वरती पुन्हा शहाणपण शिकवणार, राजा तू चुकला. ह्याच्यातलं ढोंग तुम्ही लक्षात घ्या. आणि प्रत्यक्ष कृती करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्रंथालय संघामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या अचानक 2007-08च्या नंतर 5,000 इतकी वाढली. 5,500-6,000 7,000 पर्यंत ग्रंथालयांची संख्या हळूहळू वाढत आलेली होती. अचानक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही ग्रंथालय देण्यात आली आणि ही संख्या अचानक 12,000 झाली. ह्या सगळ्यामुळं संपूर्णतः ग्रंथालय चळवळ मातीत गेली. ग्रंथांची खरेदी संशयास्पद सापडली. एकाही पुरोगामी तथाकथित लेखकांनी ह्याच्या विरुद्ध ब्र सुद्धा उठवलेला नाही. हे सगळं 1999 ते 2014 या कालखंडामध्ये प्रामुख्याने होत होतं, जेव्हा की पुरोगामी सत्ता महाराष्ट्रात होती. 4 ते 14 तथाकथित पुरोगामी सत्ता दिल्लीला होती. तेव्हा राजा चुकलेला नव्हता, कारण की ह्यांच्या सगळ्यांचं बाकी सगळं शाबूत होतं. हे कसं झालेलं आहे माहिती आहे का, की या सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांना स्वतःला म्हणून घेणाऱ्या लिब्रांडू साहित्यिकांना यांना जो राजाश्रय मिळालेला होता तो 2014 पासून गेल्यामुळे ही अस्वस्थता आहे. दिल्लीतूनही गेला आणि नंतर महाराष्ट्रातून सुद्धा गेला. तितकंच कशाला 2019 मध्ये जेव्हा मविया सरकार सत्तेवर आलं तेव्हा पण हे सगळे शांत झाले होते, कारण की त्याला काकांचा, शरद पवारांचा पाठिंबा होता आणि हे सगळे त्यांच्या वळचणीला आहेत, त्या सगळ्या त्यांच्या गोठ्यामध्ये बांधल्या गेलेले आहेत. तेव्हा हे कोणालाही चकार शब्द म्हणले नाहीत काही. तेव्हा घडलेल्या ज्या घटना होत्या, अर्णव गोस्वामी नावाच्या पत्रकाराला उचलून तुरुंगात टाकल्या गेलं, यांनी शब्द काढला नाही पत्रकार म्हणून.
तो कुठल्या विचारसरणीचा आहे काय नंतरचा मुद्दा होता. अनंत करमुसेला प्रत्यक्ष बंगल्यावर बोलून मंत्री मारहाण करतो तेव्हा राजाही चुकला नव्हता आणि ह्यांनाही कधी पत्रक काढा वाटलं नव्हतं. कंगना राणावत ही अभिनेत्री आहे, तिचं घर पाडलं जातं तेव्हाही राजा तू चुकलेला नव्हता आणि तेव्हा सुद्धा यांना असं नाही वाटलं की लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. त्या सगळ्या कालखंडामध्ये किंवा आधी सुद्धा जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडले तेव्हा हे शांत राहिले. पण आता मात्र राहुल यांनी स्वतंत्रपणे हे प्रयास केले का तर केलेले आहेत. दक्षिणायन म्हणून या नावाने गणेश देवींनी जी साहित्य चळवळ सुरू केली होती तथाकथित राजकीय ह्याच्या विरोधात म्हणूनच सुरू केलेली होती, त्याला काहीही प्रतिसाद भेटला नाही. यांनी प्रयत्न करून पाहिले, यांचं काही चालत नाही. आता कशी ती यात्रा चालूच आहे आणि त्या यात्रेमध्ये आपण समाविष्ट झालं तर काहीतरी होईल. स्वतंत्रपणे आपल्याला काही करता येत नाही हे याच लोकांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणजे यांनी पुरस्कार वापस केले नाहीत, प्रत्यक्ष आंदोलन उभं केलं नाही. जेव्हा अभिव्यक्तीला प्रत्यक्ष गळचेपी झाली आणीबाणीच्या काळात तेव्हा यांनी काही केलं नाही, शेपूट घालून घरामध्ये बसलेले होते. ही त्याच्यावरची उसंतवाणी. घेऊन लेखणी यात्रेत निघाले, मुद्दे ते कुठले कळेच ना. कृषी आंदोलन पाठिंबा देणारे हेच होते सारे ओळख आहे. अभिव्यक्तीवर जेव्हा आला घाला बिळात लपला लेखक हा. तेव्हा कुठे गेला होता यांचा धर्म, आता काढी वर्म सत्ताधीशे. सांगा जरा मुद्दा आताही कोणता चर्चेत आणता आला आहे. बोलले ना तेव्हा राजा तू चुकला, काकांस विकला लेखकुहा. यांना गोड वाटे पुरोगामी गोठा, दावणीनी खुंटा कांत म्हणे, दावणीनी खुंटा कांत म्हणे. यांना सगळ्यांना यांच्या सगळ्या संस्था राजाश्रयानं चालवायच्या होत्या. तो राजाश्रय 2014 पासून गेला म्हणून ही अस्वस्थता आहे. मध्ये 2-2.5 वर्ष परत एक साधारणतः सुखाचा कालखंड मराठी लेखकांसाठी आला होता, पण आता तोही गेला. दुखणं ते आहे. तुमचा राजाश्रय गेलेला आहे, तुमच्यामध्ये काही ताकद उरलेली नाही. सवत साईनान लेकरू होईनान सवत साईना अशी जी आपल्याकडे इरसाल म्हणे ना, तसा हा प्रकार ह्यांना काही करणं होत नाहीये. कशी ती यात्रा निघालीच आहे तर मग आपण पण त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं. हौशे नवशे गौशे जसे यात्रे जातात तसं. मुद्दा काहीच नाही, त्याच्यानंतर विषय कुठला नाही, वाङ्मयीन तर नाहीच नाही. आणि प्रत्यक्षामध्ये जी गोष्ट करायला पाहिजे होती, ज्या गोष्टीच्या विरोधामध्ये तुम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं, तेव्हा यांनी शेपूट घातलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.